कान्होबा देव उर्फ हजरत बाबा रमजान दरगाह प्रकरणी 4 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण. अहिल्यानगर गुहा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथील कान्होबा देव उर्फ हजरत बाबा रमजान दरगाह वक्फ प्रकरणात ट्रिब्युनल कोर्टाचा मनाई आदेश असतानाही बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचा आरोप करत उपोषणकर्ते इब्राहिम शेख, तोलेखा शेख, लियाकत सय्यद, इसहाक शेख, गणी शेख, रज्जाक शेख, करीम शेख, शेख युनुस आलम तसेच यमुनाताई भालेराव जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन दरगाह ट्रस्टी व इतर मुस्लिम समाज बांधवांनी दिनांक 4 फेब्रुवारी 2026 पासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या ठिकाणी अनधिकृत झेंडे, भोंगे, दानपेट्या, घंटा, तोतया पुजारी तसेच जबरन बसविलेल्या मूर्ती हटविण्यात याव्यात. रोज सकाळ संध्याकाळ अनधिकृतपणे कर्कश आवाजात सुरू असलेली आरती त्वरित थांबविण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत दोन्ही समाजांना त्या ठिकाणी धार्मिक उपासनेस प्रतिबंध घालून कायद्याचे याज्य प्रस्थापित करावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. दरगाहामधील सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यास जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. घटनास्थळी उपस्थित असलेले तालुका पोलीस निरीक्षक, तहसीलदार व उपाधीक्षक यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने एकतर्फी कार्यवाही थांबवावी असेही आंदोलकांचे म्हणणे आहे. दरम्यान राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष यमुनाताई भालेराव यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सांगितले की गुहा येथील दरगाह प्रकरणी धर्मदाय आयुक्त कार्यालयात तयार करण्यात आलेल्या डमी ट्रस्टची तात्काळ चौकशी करावी. तसेच बेकायदेशीररित्या मूर्ती बसविणारे तोतया पुजारी मांजरे व लांबे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. दोन्ही समाजात तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींवर प्रशासनाने वेळीच लगाम घालावा. न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत दरगाह परिसरात कोणत्याही प्रकारची धार्मिक उपासना होऊ देऊ नये हीच आमची ठाम भूमिका आहे. न्यूज रिपोर्ट झहीर सय्यद. जय हिंद मित्र हो. मी हजरत रमजान शहाचा ट्रस्टी युनुस शेख आपल्यासमोर लाईव्ह उपस्थित आहे. मित्र हो, ठरल्याप्रमाणे 29 डिसेंबर 2025ला आपण प्रशासन आणि सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी दुसरं वर्ष श्राद्ध घातलं होतं आणि सरकार आणि प्रशासनाला आपण साधारण 1 महिन्याचा अल्टिमेट दिला होता की जो ट्रिब्युनल कोर्टाचा मनाई आदेश असताना प्रतिवाद्यांनी जी नापाक हरकत केली आहे, असंविधानिक हरकत केली आहे, त्यावर प्रशासनाने तात्काळ हटवाव्यात. अन्यतः मान्य कलेक्टर साहेबांच्या दालनासमोर आम्हाला मजबूरन बसावे लागेल. तर मित्र हो, आज दिनांक तारीख आज 4 ना मित्र हो, आज 4 फेब्रुवारी 2026 पासून आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या दालनासमोर प्राणांतिक उपोषणास बसलो आहोत. आमची प्रांजळ मागणी एकच आहे की कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. हा देश संविधानावर चालतो. ट्रिब्युनल कोर्टाचा मनाई आदेश असताना प्रतिवादी दिवसेंदिवस नापाक हरकती करीत आहे आणि सरकार आणि प्रशासन केवळ आणि केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. आणि मागील 2 वर्ष अधिक 1 महिन्यापासून आम्ही संविधानिकरित्या धरणे आंदोलन करीत आहे. तर आता आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आमचा प्राण गेला तरी हरकत नाही, आमचा प्राण गेला तरी हरकत नाही, पण आम्ही आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय येथून हटणार नाही. एवढे बोलून मी युनुस शेख आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. मी यमुनाताई देवराव भालेराव, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन जिल्हा अध्यक्षा. दिनांक 19/1/2026 रोजी गुहा येथील ट्रस्टी मुस्लिम समाजांनी माझ्या संघटनेला निवेदन दिलेले होते. सदर तेथील तोतया पुजारी जो आहे आणि तेथे अनाधिकृत भोंगे, अनाधिकृत आरत्या ज्या होत आहेत त्या तिथून तात्काळ त्यांचं बंद करावं आणि शासनाने ते ताब्यात घ्यावं आणि कोर्टाचा निकाल लागेपर्यंत ते शासनाने ताब्यात घ्यावं. परंतु या संदर्भात मी त्या निवेदनाच्या द्वारे
माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं होतं की ह्या ट्रस्टी जे आहेत गोहा येथील त्यांचं उपोषण हे 4 तारखेला आहे. तोपर्यंत आपण तात्काळ आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे असे मी निवेदनात म्हटले होते. परंतु आजपर्यंत कोणतेही आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांकडनं पत्रव्यवहार झाला नसल्याने मी गोहा येथील ट्रस्टी तसेच मुस्लिम समाज यांच्यासाठी पाठिंबा म्हणून संघटनेच्या वतीने आज मी 4/2/2026 रोजी उपोषण चालू केलेलं आहे. माझी मागणी एवढीच आहे, जर कोर्टाचा आदेश असताना सुद्धा कोर्टाचा अवमान करणे आणि संबंधितांना पोलीस बंदोबस्त देऊन तेथे त्या बंदोबस्तामध्ये तेथे मूर्ती बसवणे, तोतया पुजारी येऊन आरती करणे, भोंगे लावणे हे तात्काळ कलेक्टर साहेबांनी आदेश देऊन हे हटवण्यात यावं. ते तोतया जे मंचरे आहेत पुजारी मांजरे, शंकर मांजरे आणि लांबे हे 2 पुजारी तोतया पुजारी तेथे आणून बसवलेले आहेत. तात्काळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा. एक महिन्यापूर्वी त्या तोतया पुजाऱ्यांनी तेथे एक पिंडासारखी एक वस्तू आणून खाली भुयाऱ्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. हे पोलिसांच्या लक्षात आलं. त्याचे CCTV फुटेज आमच्याकडे आहेत. त्या पुजाऱ्यांनी तेथे बसवलं. पोलिसांनी तात्काळ तिथून त्या गोणीमध्ये भरून वर काढलं. त्या पुजाऱ्याला तेथे आणले, रात्रीचे आणून बसवले, दिवसभर ठेवले. परंतु त्याच्यावर काय कारवाई केली याची आम्हाला माहिती मिळालेली नाही. सदर त्याच्यावर त्या दोघांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा. जातीय तेढ त्यांनी निर्माण केलेलं आहे. 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अशा त्या दोन्ही पुजाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे. तेथील भोंगे तात्काळ काढण्यात यावे. त्या आरत्या आहेत त्या तात्काळ बंद करण्यात यावे आणि शासनाने ते सगळं ताब्यात घ्यावं जोपर्यंत कोर्टाचा आदेश येत नाही तोपर्यंत. ही माझी मागणी आहे. जर जर झालं नाही तर मी यांच्यासोबत जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत माझं उपोषण हे चालू राहील. जय भीम, जय संविधान.